घेतली। त्यानंतर एका भांड्यावर चाळण ठेवायची आहे, त्यावर रुमाल ठेवून आता ही नाचणी रुमालामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित झाकून घ्यायची आहे। त्यावरती परत एक झाकण ठेवून एखाद्या उबदार जागी ठेवायची आहे मोड येण्यासाठी। तर आता उन्हाळा तर लागलेलाच आहे, सगळीकडे थोडं उष्ण वातावरण झालेलं आहे, त्यामुळे घरातच मी अशी ठेवली होती। तर अगदी 15 तासामध्ये छान असे मोड आलेले आहेत, बघू शकता नाचणीला। तर नुसतं नाचणीचं पीठ दळून आणणं आणि अशा पद्धतीने मोड आणून नाचणीचं पीठ तयार करणं यामध्ये फरक आहे आणि म्हणूनच याला नाचणी सत्व म्हटलं जातं। तर आता या सुकवलेल्या नाचणीचं पीठ तयार करून आणायचं, एक तर गिरणीतून बारीक असं पीठ दळून आणा किंवा मिक्सरच्या सहाय्याने दळून घेऊ शकता। मी इथे मिक्सरच्या सहाय्याने दळून घेतले। आता हे पीठ चाळण्यासाठी एका सिंथेटिक ओढणीचा किंवा मैदा चाळायच्या चाळणीचा वापर करायचा, जेणेकरून एकदम बारीक असं नाचणी सत्व आपल्याला मिळेल। तर ओढणीच्या सहाय्याने आता हे सगळं पीठ मी चाळून घेते। जाड राहिलेलं पीठ परत मिक्सरला लावून ते दळून ते देखील चाळून घेते। अशा पद्धतीने आपलं हे बारीक असं मस्त नाचणी सत्व इथे तयार झालं। तर